हे परमेश्वरा, तू महान देव आहे. देवा, तुझी स्तुती करतो, तुझा गौरव करतो. आणि थँक्यू प्रभू, तुझा गौरव करण्यास आम्हाला संधी दिली, आम्हाला एकत्र केलं. आम्ही तुझे खूप आभार मानतो. आज पुन्हा आम्हाशी बोल पित्या. तुझ्या सहभागितेचं महत्त्व आम्हाला पटू दे पित्या. आणि प्रभू येशू, आम्हात तुझा महिमा हो दे. प्रभू येशू नावाने मागतो, स्वीकारतो. आमेन. प्रेज द लॉर्ड. नाव आजचा जो विषय आहे तो या संदर्भाने आहे का सहभागितेचं महत्त्व आपल्याला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. आणि माझा विश्वास आहे की आज परमेश्वर ज्या त्या गोष्टी प्रगट करेल त्याद्वारे आपल्याला शिकायला मिळेल का आपल्याला सहभागितेमध्ये राहायचं आहे. प्रेज द लॉर्ड. ना पहा, जर आपण स्वतःबद्दल विचार केला तर आपल्याला कळतं का आपण जगामध्ये होतो आणि पापामध्ये होतो. आणि परमेश्वराने आम्हाला जगापासून आणि पापापासून काय केलं? वेगळं केलं. कशासाठी केलं? तर आपण परमेश्वराबरोबर सहभागिता करावी. प्रेज द लॉर्ड. हे बेसिक आहे जे आम्हाला माहीत पाहिजे का आदमाने सहभागिता काय केली? गमावली. आणि परमेश्वराने येशू ख्रिस्ताद्वारे ती सहभागिता पुन्हा आम्हाला मिळवून दिली. म्हणजे इतकं सोपं नाही आहे. खूप मोठं बलिदान प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे देण्यात आलं. आणि बायबलमध्ये लिहिलं आहे का पडदा दुभागल्या गेला आणि मग त्या ठिकाणाची जी आडभिंत होती ती निघून गेली. आणि आता सहभागितेचे रस्ते प्रभूने आम्हासाठी कसे केलेत? मोकळे केलेत. आणि म्हणून परमेश्वरांनी मंडळी स्थापली. काय स्थापित केली? मंडळी. आपण सर्व कोण आहोत? मंडळी. त्याला वेगवेगळे नाव आहेत. त्याला चर्च म्हणतो, इक्लिसिया म्हणतो, मंडळी म्हणतो. तर या मंडळीद्वारे आपण देवाची सहभागिता केली पाहिजे. प्रेज द लॉर्ड. कारण ज्यावेळेस आपण देवाच्या सहवासामध्ये येऊ, सहभागितेमध्ये येऊ, 100% त्या ठिकाणी परमेश्वर आमचं बळ वाढवणार, आमचा विश्वास वाढवणार, निराशा दूर करणार, आमचं आध्यात्मिक पातळी वाढवणार. आणि म्हणून दाविदाचं जर जीवनाचं आपण उदाहरण घेतलं तर ही गोष्ट त्याला खूप चांगल्या प्रकारे समजत होती. आणि म्हणून तो अशा प्रकारे वर्णन करतो. स्तोत्रसंहिता अध्याय 42 आणि त्याचं दुसरं वचन. स्तोत्रसंहिता अध्याय 42 आणि त्याचं दुसरं वचन मी तुम्हासाठी इथं वाचतो. माझा जीव देवासाठी, जिवंत देवासाठी तहानेला झालेला आहे. मी केव्हा देवासमोर येईल आणि हजर होईल. प्रेज द लॉर्ड. ना ही उत्सुकता आहे कोणाला भेटायची. हां, आता जुन्या करारामध्ये एक विशेष ठिकाण असायचं, मंदिर. आणि त्याच ठिकाणी येऊन लोक कोणाला भेटायचे? देवाला. पण आज सहभागिता ती जागा प्रभूने आम्हाला दिली का सहभागितेत येऊन आपण कोणाला भेटलं पाहिजे. पर्सनली पण परमेश्वर भेटणार असं नाही का नाही भेटणार. पण जोपर्यंत आपली आध्यात्मिक वाढ होत नाही तोपर्यंत आम्हाला सहभागिता विशेष करून खूप गरजेची. प्रेज द लॉर्ड. जसं आपण ज्यावेळेस कॉलेजच्या लेवलला जातो, मास्टर डिग्रीचा कोर्स करतो, मग सेल्फ स्टडी चालू होती. म्हणजे जर आपण आपला अभ्यासाचं जीवनक्रम पाहिलं तर शाळेमध्ये सेल्फ स्टडी होती का? स्वतःहून अभ्यास असतो का? नाही. आम्हाला कसली गरज लागती? ट्युशनची. आम्हाला गरज लागती स्कूलची. त्यानंतर जसं आपण कॉलेजला जातो हळूहळू जे प्रमाण आहे शिक्षकाचं ते कमी कमी होत जातं. प्रमाण असतं पण थोड्या प्रमाणात. पण नंतर सेल्फ स्टडी वाढते. प्रेज द लॉर्ड. म्हणून देवाची इच्छा आहे का प्रथम आपण सहभागितेमध्ये राहून जास्त प्रभूला शिकलं पाहिजे, जास्त प्रभूला अनुभवलं पाहिजे. आणि म्हणून हे दावीद खूप सुंदररित्या म्हणतो का माझा जीव तहानेला आहे, मी कोणाला भेटावं? परमेश्वराला. आज तीच तहान, ती भूक आम्हाला पाहिजे. कारण दाविदानी आपल्या जीवनामध्ये अनेक समय हा अनुभव घेतला का देवाच्या सहवासामध्ये जाताच त्याचं बळ कसं व्हायचं? नवीन व्हायचं. त्याचा गेलेला विश्वास पुन्हा यायचा. त्याला वाट सापडायची, त्याचे पाप शुद्ध व्हायचे, त्याला मार्ग सापडायचे. आणि म्हणून तो उत्सुक असतो कोणाला भेटण्यासाठी? देवाला. म्हणून आज देवाची इच्छा आहे का आमच्या लाईफमध्ये पण सहभागितेचं इम्पॉर्टन्स आम्हाला पाहिजे का माझी सहभागिता देवाबरोबर मिसने झाली पाहिजे. प्रेज द लॉर्ड. कारण ही सहभागिता येशूनी मिळून दिली. कोणी मिळून दिली? येशूनी. कारण आज अनेक जण मला यूट्यूबद्वारे बाहेर पाहतात, त्यांची टेस्टिमोनी शेअर करतात आणि ते सांगतात की पास्टर अशी कंडिशन आहे का सगळ्यांसमोर मी वचन नाही ऐकू शकत. ज्यावेळेस माझ्या घरचे जातात ना त्यावेळेस मी लपून हे संदेश काय करतो? ऐकतो. किंवा मी माझं बायबल लपून ठेवलं आहे. आणि ज्यावेळेस सगळे घरातले जातील मी सर्व खिडक्या दार टॅक लावून घेतो आणि मग गपचिप ते काय करतो? वाचतो. आज अशी कंडिशन आहे. पण ज्या लोकांना मोकळीक आहे देवाच्या सहवासात येण्याची, ॲटलिस्ट त्या लोकांनी तरी कंटाळणे केला पाहिजे आणि जास्तीत जास्त कोणा सहवासामध्ये आलं पाहिजे? देवाच्या. प्रेज द लॉर्ड. कारण देवाच्या सहवासात येणं एक ट्रॅडिशन नाही आहे, एक पद्धत नाही आहे. जर आपण अंतःकरणातून प्रभूकडे येऊ तर 100% आमचं लाईफ परमेश्वर ब्लेस करणार. प्रेज द लॉर्ड. त्याला परमेश्वर दिशा देईल,
मार्ग दाखवल आणि आपल्या जीवनामधून परमेश्वर आपला गौरव करून घेईल. पण आम्हाला माहीत पाहिजे की ती सहभागिता माझ्यासाठी किती गरजेची. प्रेज द लॉर्ड. पण जर महत्त्व नसेल तर काही एक फायदा नाही. पण जर आपण त्याच्या फेलोशिपमध्ये राहिलो, आत्म्यातून आलो, तर 100% देव तो अनुग्रह देणार. प्रेज द लॉर्ड. नाव स्वतः दावीद म्हणतो स्तोत्र पहिलं त्याचं 2रं वचनमध्ये, स्तोत्र संहिता याचा 1ला अध्याय 2रं वचन, तर यहोवाच्या नियमशास्त्रात त्याचा संतोष आहे आणि तो दिवस व रात्र त्याच्या नियमशास्त्रात ध्यान लावतो. आणि जे पाण्याच्या ओघाजवळ लावलेले झाड आपल्या ऋतूत आपले फळ देते, ज्याचे पान कोमजत नाही, त्यासारखे ते होईल आणि जे काही तो करेल ते साधले जाईल. नाव तो म्हणतो दिवस व रात्र कोणाची फेलोशिप करायची? देवाची. आपण फक्त भक्तीच्या टायमाबद्दल बोलतोय, मंडळीबद्दल बोलतोय. या तर त्या ठिकाणी तो म्हणतो की दिवस व रात्र कोणा सानिध्यात राहा? देवाच्या. पण आपण फक्त मंडळीबद्दल बोलतोय की ॲटलिस्ट मंडळीत तरी आपण नियमितपणे आलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. कारण त्या ठिकाणीच ते वचन आम्हाला ब्लेस करेल. आणि ज्याप्रमाणे तो इथं सांगतो का त्याचे पानं काय होत नाहीत, कोमजत नाही, आणि ते ऋतूमध्ये काय देतं, आपलं फळ देतं. कारण ते वचन आम्हाला तयार करणार, ते वचन आम्हाला बळ देणार, ते वचन आम्हाला त्या प्रकारे प्रिपेअर करणार का येणाऱ्या आव्हानावर आपण मात देऊ आणि प्रभूचा गौरव करू. प्रेज द लॉर्ड. पण त्यासाठी फेलोशिप पाहिजे. काय पाहिजे? हां, प्रभूबरोबर फेलोशिप करणं खूप गरजेचं आहे आणि त्याचद्वारे प्रभूचा गौरव होणार. प्रेज द लॉर्ड. जे लोक फेलोशिपला येतील ते ग्रोथ करतील आणि त्यांची टेस्टिमनी अशी असेल का मी विश्वासामध्ये उभं राहिलो, मी वचनामध्ये उभं राहिलो, मी प्रभूकडे प्रार्थना केली. मग त्या ठिकाणी मंडळीची ग्रोथ आहे. मंडळीची काय? समजा टेस्टिमनी वनतर्फे का पास्टरनी प्रार्थना केली, ठीक आहे. पण जास्त लोक टेस्टिमनी देतील का बाबा आम्ही प्रार्थना केली किंवा त्या समय आम्ही विश्वासामध्ये उभं राहिलो, आम्ही त्या ठिकाणी प्रभूमध्ये स्टँड घेतला, त्या ठिकाणी मंडळीची ग्रोथ दिसती. म्हणजे कळतं का देवाच्या फेलोशिपमध्ये. म्हणून देवाची इच्छा आहे की आपण कशामध्ये राहायला पाहिजे? फेलोशिपमध्ये. कारण फेलोशिपमध्ये जे लोक राहतात ते ग्रोथ करतात, त्यांची वाढ होती आणि ऋतूमध्ये ते लोक फळ देतात. प्रेज द लॉर्ड. ना ऋतूमध्ये फळ देतात याचा नेमकं मिनिंग काय? आता सीझनमध्ये झाड फळ देतं त्याबद्दल दावीद बोलत नाही. त्याला असं म्हणायचं ऋतूमध्ये फळ देणं म्हणजे नेमकं काय? म्हणजे आध्यात्मिकरित्या संकट समय तुम्ही दाखवलं पाहिजे की मी प्रभूचं लेकरू आहे. त्याला म्हणतात ऋतूमध्ये काय देणं. जर झाडाचं वर्धन केलं तर सीझनमध्येच फ्रूट देणार. म्हणजे आंब्याचं जे सीझन असणार त्या सीझनमध्ये काय येतील? आंबे येतील. किंवा द्राक्ष सीझन असेल त्याच वेळेस काय येतील? द्राक्ष येतील. म्हणजे तो उदाहरण झाडाचं देतोय. पण आध्यात्मिकरित्या त्याला हे म्हणायचं का संकट समय माझ्या लोकांनी दाखवून दिलं पाहिजे का मी प्रभूचं लेकरू आहे. पण ते कधी होणार? जास्त कोणाच्या फेलोशिपमध्ये असणार? देवाच्या. जास्त सहभागितेमध्ये असेल त्या समय परमेश्वर त्याच्या अंतरात्म्याची काय करणार? तयारी करणार, त्याला घडवणार. प्रत्येक बाबतीमध्ये, फक्त विश्वासातच नाही, जीवनामध्ये घडवणार, आध्यात्मिक उन्नतीमध्ये घडवणार, बऱ्या वाईटामध्ये घडवणार. त्याच्या जीवनातल्या प्रत्येक भागावर परमेश्वर फोकस केंद्रित करणार. म्हणून देवाची इच्छा आहे का आपण कशामध्ये राहिलं पाहिजे? सहभागितेमध्ये. इव्हन प्रेषिताच्या कृत्यामध्ये मागच्याच आपण तो विषय घेतला का ते लोक शिक्षणामध्ये आणि सहभागितेमध्ये, भाकर मोडण्यामध्ये आणि प्रार्थनेमध्ये कशामध्ये होते? तत्पर होते. 4 गोष्टी होत्या त्यांच्याकडे आणि त्याच्यापैकी एक आपण पाहतोय सहभागिता. प्रेज द लॉर्ड. फेलोशिप खूप इम्पॉर्टंट आहे. कारण फेलोशिप आम्हाला आत्म्यात पेटवते आणि फेलोशिपमध्ये अभिषेक असतो. कारण देवाचं कमिटमेंट आहे ज्या ठिकाणी 2 किंवा 3 माझ्या नावाने येणार, माझा आत्मा तिथं असणार. आणि मग तो अभिषेक तिथं असतो आणि त्या अभिषेकमध्ये आपले जे काही बंधन असतात, आपल्यामध्ये ड्रायनेस असतं, ते सर्व काय होऊन जातं? निघून जातं. आणि एक नवीन आणि फ्रेश अभिषेक आपल्याला जाणवतो. म्हणजे मला असं तुम्हाला शेअर करायचं आहे, वर्शिप चालू आहे किंवा मॅसेज चालू आहे आणि जसं तुम्ही त्या जागेत एंटर होणार, एक वेगळं प्रेझेन्स तुमच्या बॉडीवर तुम्हाला जाणवणार. म्हणजे आता किती कळते माहीत नाही, पण ह्याला अभिषेकाची भाषा म्हणतात. समजा जी ठिकाण प्रार्थनेचं असतं आणि जिथून आत्म्यातून देवाचा गौरव चालला, आराधना चालू असेल, वचन चालू असेल, जसं तुम्ही त्या जागेत एंटर करणार, एक फ्रेश अनुग्रह तुमच्या बॉडीवर तुम्हाला काय होतो? जाणवतो. तो अभिषेक तुमच्या आतमधले जे ड्रायनेस आहे, जे बंधन आहेत, ते सर्व काय करतो? ब्रेक करतो आणि तुम्हाला तयार करतो देवाच्या आत्म्यात पुन्हा भरण्यासाठी. म्हणून सहभागिता खूप गरजेची आहे. कारण स्टार्टिंगच्या दिवसामध्ये मी बॉम्बेला जॉब करत होतो आणि आठवड्यात फक्त किती दिवस फेलोशिप मिळायची? 1 दिवस. आणि म्हणून उत्सुकता असायची का कधी मी कशाला येईल? चर्चला येईल.
तेवढीच उत्सुकता असायची, कारण मला माहीत असायचं का ज्यावेळेस मी चर्चला जाईल मला काहीतरी नवीन शिकायला मिळणार. आणि कधी कधी मला असं वाटेल का नाही आता मी फुलफिल झालो, सगळ्या गोष्टी मला कळाल्या, पण त्यासमोर एक नवीन प्रगतीकरण येऊन ते आउट करून जायचं. म्हणजे कधी कधी आपल्याला असं वाटतं का ठीक आहे आता मी झालोय, आता मी तयार झालोय, पण जसं देवाच्या फेलोशिपमध्ये गेलं तर मग अरे कळतं पुष्कळ अजून मी कसं आहे, उन्हाचं. म्हणजे जसं मी सांगितलं विकेट घेऊन जातो, जे ते वचन येताना असं वाटतं अरे मी तर ओके या गोष्टीत, पण जसं ते वचन येतं ते बोल्ड करून जातं, अरे इथं पण काम करायचं आहे. म्हणजे सहभागिता ती गोष्ट आहे का ती आम्हाला घडवते, आम्हाला तयार करते. आणि म्हणून फेलोशिप ही मिस नाही झाली पाहिजे. फेलोशिपच्या बाबतीत आपण चंचल नाही पाहिजे. आलो तर आलो, नाही आलो, त्याच्या प्रती इतकं आपण समर्पित पाहिजे, इतकं रिस्पेक्ट आपल्याला पाहिजे. आणि जर ते रिस्पेक्ट आपल्याला असेल तर परमेश्वर आपलं प्रमोशन करून ॲज अ लीडर, ॲज अ पास्टर प्रभू आपल्याला यूज करणार. कारण कधी कधी आपलं वाटतं का मी पण देवाची काय करावी, सेवा करावी, त्या स्थानावर परमेश्वर घेऊन जाईल, पण त्या व्यक्तीत तेवढा आदर पाहिजे कोणाच्या प्रती. जर तो व्यक्ती त्याचा आदर करणार नाही तर मग तो इतरांना त्याचा आदर कसा शिकवणार. म्हणून पहिले आपल्यात तो आदर आला पाहिजे. आणि म्हणून सहभागिता जर इम्पॉर्टन्स असेल तर तो व्यक्ती कधी मागं जाणार नाही, कारण त्याच्या लाईफमध्ये परमेश्वर त्याच्या प्रत्येक गोष्टीत तयारी करून घेणार. आणि ज्यास परीक्षा येईल तो व्यक्ती 100% फळ देणार. प्रेज द लॉर्ड. कारण वचन प्रिपेअर करणार, प्रत्येक क्षेत्रामध्ये काय करणार, ते तयार करणार आम्हाला. कोणतीच बाजू ते आम्हाला कमी पडू देणार नाही. लाईफचा कोणताही बाजू असू द्या, 100% वचन त्या ठिकाणी काय करणार, काम करणार. प्रेज द लॉर्ड. म्हणून सहभागिता मिस न झाली पाहिजे. जास्तीत जास्त आपण सहभागितात राहिलं पाहिजे. देवाच्या मंडळी जी आहे त्यामध्ये पण राहा, आणि पर्सनली पण तुम्ही देवाच्या पायापाशी बसा. कारण ज्याही वेळेस आपण बसतो एक नवीन प्रगतीकरण येतं आणि मग खूप आनंद वाटतो, अरे प्रभू आता हे बेस्ट मिळालं. म्हणजे ॲज अ पास्टर कधी कधी असं वाटतं हा टॉपिक खूप भारी भेटला बरं का मला, कधी कधी असं फील होतं. पण 1-2 वीक नंतर अजून काहीतरी येऊन जातं, मग असं वाटतं अरे आता हा भारी, हे जबरदस्त आहे. म्हणजे जितकं आपण बसू आम्हाला अधिक काय होतं, शिकायला मिळतं. आणि त्याद्वारे आपण जेवढं शिकणार तेवढं आमच्या लाईफमध्ये आपण प्रगती करणार, तेवढं आम्हाला कळणार कसे माझे ब्लेसिंग्स मला मिळतील, कसं प्रभूच्या गौरवासाठी मी तयार होणार, मला कोणत्या गोष्टीवर काम केलं पाहिजे, माझा अभिषेक कसा रेस झाला पाहिजे. या प्रत्येक गोष्टीवर देव आम्हाला सहभागितेद्वारे काय करणार, लीड करणार. प्रेज द लॉर्ड. म्हणून सहभागिता आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. प्रेज द लॉर्ड. एक उदाहरण घेऊ आपण का सहभागितेमध्ये नेमकं कसं अधिक आपल्याला ब्लेसिंग्स मिळती. पहिला पॉईंट आपण घेणार आहोत का स्वर्गाची वाट कळती. कोणती वाट कळती, ओके काढूया आपण योहान. ओके ना, फर्स्ट पॉईंट मी या ठिकाणी घेईल का सहभागितेमध्ये काय काय आशीर्वाद प्रभूने आम्हासाठी ठेवलेत. योहान अध्याय 3 आणि त्याच्या पहिल्या वाचनापासून मी वाचतो. या ठिकाणी काय लिहिलंय, आणि परुषातील कोणी एक माणूस निकेदम नावाचा यहुदी अधिकारी होता. तो रात्री त्याच्याकडे येऊन त्याला म्हणाला, रब्बी तू देवापासून आलेला शिक्षक आहे, हे आम्हास ठाऊक आहे, कारण हे जे चमत्कार तू करतोस ते कोणालाही आपल्याबरोबर देव असल्या वाचून करता येणार नाही. येशूने त्याला उत्तर देऊन म्हटले की मी तुला खचित सांगतो, वरून जन्मल्या वाचून कुणी देवाच्या राज्य पाहण्यास समर्थ नाही. ना मी अजून एक वचन वाचतो, योहान 3:16. ना त्याच्यामध्ये काय लिहिलं या ठिकाणी, कारण देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की जो कोणी त्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सर्व कालचे जीवन असावे. ना पहा, असा आजचा विषय आम्हाला कशामध्ये राहायचंय, सहभागितेमध्ये. मग सहभागितेमध्ये येऊन होणार काय, तर याचं पहिलं प्रमाण आहे का फेलोशिपमध्ये तुम्हाला कोणता रस्ता सापडतो. कारण निकेदमस कोणाच्या भक्तीमध्ये आला, येशूच्या. तो येशूच्या फेलोशिपमध्ये आला, आणि ज्यावेळेस तो फेलोशिपमध्ये आला 2 गोष्टी कळाल्या का स्वर्गात जायचं असेल तर कोणावर विश्वास ठेवायचा, येशूवर. आणि दुसरी गोष्ट त्यांनी सांगितली का नवीन जन्म म्हणजे काय झाला पाहिजे, बाप्तिस्मा. प्रेज द लॉर्ड. म्हणजे निकेदमस असं लिहिलंय का त्याचं वर्णन केलं, यहुद्यांचा अधिकारी, साधारण व्यक्ती नाहीये, पण तो कोणा सहभागितेमध्ये आला, येशूच्या. म्हणजे सांगायचं असं का एखाद्यामध्ये गर्व असता का मी कशाला जावं येशूकडे, माझ्यापेक्षा वयाने लहान आहे, त्याच्यापेक्षा ज्ञान माझ्याकडे जास्त आहे, मी जास्त अनुभवलंय, जास्त गोष्टी मला माहिती आहे, पण तरी देखील तो कोणाच्या फेलोशिपमध्ये आला, येशूच्या. आणि ज्यास तो फेलोशिपमध्ये आला त्याला 2 गोष्टी कळाल्या का स्वर्गात जायचं कसं, कोणावर विश्वास ठेवायचा आणि कोणत्या गोष्टी करायच्या. म्हणजे ज्या वेळेस आम्ही फेलोशिपमध्ये जाऊ आम्हाला स्वर्गाची वाट काय होणार, सापडणार. प्रेज द लॉर्ड.
कळतंय आपण एक विषय घेतला होता मागच्या दिवसांमध्ये धनवान व्यक्तीबद्दल, का धनवान व्यक्ती ज्यावेळेस प्रभू येशूकडे आला तर त्याला सापडलं का स्वर्गात प्रवेश कसं करायचा याचा मार्ग सापडला. त्यानंतर त्याला हे पण कळालं का स्वर्गामध्ये संपत्ती देखील आहे, मग ती संपत्ती देखील कशी मिळवायची, स्वर्गामध्ये मुकुट आहे तो कसा मिळवायचा. जर तो येशूकडे आला नसता तर त्याला या गोष्टी कळल्याच नसत्या आणि तो वंचित राहिला असता. जसं मी त्यावेळेसही सांगितलं, अनेक लोक वधस्तंभावर असणाऱ्या चोऱ्याकडे पाहतात आणि ते म्हणतात पहा शेवटच्या सणामध्ये हा कुठं गेला, स्वर्गाकडे गेला. पण मी सांगितलं दोन गोष्टी तो मुकला, एक तर स्वर्गातली संपत्ती आणि दुसरं स्वर्गातला मुकुट. कधी कधी आपण काय करतो, पाप करतो, मग आपलं वाटतं का मी पण त्याच्याप्रमाणे लास्ट मोमेंटला जाईल. कदाचित तसं होईल पण तसं होऊ नये. पण जर तसं झालंच तर दोन गोष्टी काय होतील, राहून जातील. पण हे आम्हाला कसं समजतं, ज्या वेळेस आपण देवाच्या कशामध्ये येतो, सहभागितेमध्ये. म्हणून देवाची इच्छा आहे का आपण फेलोशिपमध्ये असेल ना तर वाचनाचे उलगडे होतात आणि वाचनाचे उलगडे झाल्यानंतर जी गोष्ट आम्हाला सांगण्यात येते त्याचं कन्फर्मेशन मिळतं का बाबा हे मनातून नाही आहे, खरोखर असं आहे प्रभू करणार आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणजे अनेक गोष्टी सेवक सांगतात असं आहे तसं आहे, पण आपल्याला खात्री नसती कोणत्या बेसवर तुम्ही सांगताय. पण ज्यावेळेस ते वचन उघडतं मग आम्हाला कळतं का अरे हा या वाचनाचा आधार आहे आणि याच्या आधारावर हे बोलतात, मग आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवू शकतो. म्हणून देवाची इच्छा आहे का आपण फेलोशिप केली पाहिजे, कारण फेलोशिपद्वारे स्वर्गाची आतुरता वाढेल. त्या गोष्टी आपण करणार, ते वचन आम्हाला ढकलणार त्या गोष्टीकडे, काही तू केलं पाहिजे, याकडे लक्ष दिलं पाहिजे. वारंवार ते वचन त्या गोष्टीवर येऊन हॅमरिंग करणार आम्हाला 1 महिन्यांनी 2 महिन्यांनी, कारण परमेश्वराची नजर आपल्याकडे असती. जर यावेळेस आम्ही फेलोशिपमध्ये असतो ना, देवाची नजर आमच्याकडे असती आणि त्याला कळतं की अरे बाबा 2 महिने पहिल्याला शिकवलं होतं पण कदाचित आता ही गोष्ट विसरू लागला, मग पुन्हा तोच विषय एका वेगळ्या प्रकारे फिरून आमच्याकडे येतो. मग तो विषय डबल का होतो, ते फिरून का येतं, कारण देवाला माहीत असतं का हा विसरतोय. म्हणून त्याचं थोडंसं रिव्हिजन करणं गरजेचं आहे. म्हणजे थोडक्यात जसं आमचे लेकरं आता लहान आहे आणि जास्त त्याचे बुक्स मी घेऊन जातो, काही काही असं कळतं का ते रिवाईज होमवर्क देतात परत परत काही काही गोष्टींचा, तर ते हे लक्ष देतात काही विसरायला नको मागचा होमवर्क. म्हणजे तसंच आज आपलं पण आहे का कदाचित दर संडेला एक नवीन विषय येतो, मग ह्या संडेला हा विषय आला तर आपण त्या विषयात वाहतो. पण देवाची इच्छा की त्याच्या मागच्या आठवड्यात जो 2 विषय झाले ते तू विसरू नको, त्यावर पण तू काम कर. आणि जर तू काम करणार नाही तर पुन्हा तोच विषय वेगळ्या प्रकारे फिरून येईल आणि आम्हाला पॉईंट आउट करून जाईल का हे तू काम केलेलं नाही. म्हणून देवाची इच्छा आहे का फेलोशिपद्वारे परमेश्वराची नजर आपल्यावर असते. प्रेज द लॉर्ड. प्लीज बोला, कळते प्रत्येकाला का फेलोशिप असणं खूप इम्पॉर्टंट आहे. सेकंड पॉईंट या ठिकाणी आपण घेऊ का फेलोशिप का गरजेची आहे, सहभागिता का गरजेची आहे. तर या ठिकाणी आपण मत्तय काढूया. मत्तय अध्याय 14 या ठिकाणी आपण काढणार आहोत आणि त्याचं 28 वचनापासून या ठिकाणी मी वाचणार आहे. आणि खूप सुंदर उदाहरण आहे का फेलोशिप का गरजेची आहे. तर या ठिकाणी एक प्रसंग असा होता की शिष्य तारावात बसून चालले होते. येशू ख्रिस्त तारावात नव्हता, तो प्रार्थनेत होता आणि नंतर तो पाण्यावर चालत चालत शिष्यांकडे आला आणि त्या समयची घटना आहे. तर या ठिकाणी मी तुम्हासाठी वाचतो मत्तय अध्याय 14 आणि 28 वचनापासून मी या ठिकाणी वाचतो. तेव्हा पेत्राने त्याला उत्तर देऊन म्हटले, हे प्रभू, जर तूच आहेस तर मला पाण्यावरून तुझ्याकडे यायला सांग. मग तो म्हणाला, ये. तेव्हा पेत्र येशूकडे जायला तारावातून उतरून पाण्यावर चालला, परंतु वारा जोरचा पाहून तो भ्याला आणि बुडू लागल्यावर तो ओरडत बोलला, हे प्रभू, मला तार. आणि लागलेच येशूने आपला हात पुढे करून त्याला धरले व त्याला म्हटले, हे अल्पविश्वासू, तू संशय का धरला. ना मला या ठिकाणी काय फोकस करायचं आहे, खूप इम्पॉर्टंट आहे. फेलोशिप, सहभागिता आणि सहभागितेमध्ये प्रोत्साहन देखील भेटतं. या ठिकाणी एक व्यक्ती म्हणजे पेत्र हा प्रभूकडे पाहत होता आणि त्याच्याकडे पाहून चालत होता. म्हणजे कोणाच्या फेलोशिपमध्ये, प्रभू येशूच्या. पण बायबल सांगते की त्यांनी वारं पाहिलं आणि वारं पाहून तो थोडासा त्या ठिकाणी डिसबॅलन्स झाला आणि तो पाण्यामध्ये काय झाला, पडला गेला. म्हणजे ज्या पाण्यावर तो इतक्या वेळ चालला होता, ज्यावेळी त्याची नजर सरकली कारण त्यांनी वारं पाहिलं आणि त्या वाराद्वारे मनात एक भीती भ्रांती आली आणि त्या भीती भ्रांतीद्वारे त्याचा विश्वास निघाला आणि तोच काय झाला, पाण्यात बुडू लागला. पण बायबल सांगतं का त्या समयी जसं त्यांनी येशूला हाक मारली, येशूने आपला हात पुढं केला आणि त्याला काय केलं, बाहेर काढलं. नाव सांगायचं काय, तो कोणाच्या फेलोशिपमध्ये, येशूच्या. आणि ज्यावेळेस तुम्ही येशूच्या फेलोशिपमध्ये असता तरी कधी कधी भीता, कारण
आपल्या लाईफमध्ये अनेक प्रसंग असतात, वेगवेगळ्या गोष्टी येतात. मग त्याच्याद्वारे कधी भीती येते, कधी निराशा येते, कधी दडपण येतं, कधी फ्रस्ट्रेशन येतं आणि मग आपण निराश होऊ लागतो, आपला संयम तुटू लागतो, मन खिन्न होऊ लागतं. पण जसं आपण देवाच्या फेलोशिपमध्ये येतो ते वचन येतं आणि आपल्या त्या निराशेतून काय करतं, बाहेर काढतं. प्रेज द लॉर्ड. प्लीज बोला, कळते प्रत्येकाला का फेलोशिप पास्टरला तुम्ही नाही सांगितलं फोन करून, पण जर तुमचा सेवक देवाकडे बसणार आहे तर देवाचं वचन येऊन बरोबर तुम्हाला गाठणार. टॉपिक काही असो, परमेश्वरचं वचन बरोबर त्या आत्म्यातून एक प्रगटीकरण घेऊन येईल आणि बरोबर तुम्ही ज्या निराशमय अवस्थेत, दुःखी अवस्थेत आहेत, फ्रस्ट्रेट अवस्थेत आहेत, ते वचन धरणार आणि तुम्हाला बाहेर काढणार. आणि त्या समय तुमच्या आतमध्ये इतका जॉय असतो, इतका आनंद असतो, कारण तुम्हाला कळत नाही का ते एक्सप्रेस कसं करावं, कारण तुम्हाला माहीत असतं की हे जे वचन आलं ते देवाकडून आलं. हे कधी घडतं, फेलोशिपमध्ये. म्हणून देवाची इच्छा आहे का जर फेलोशिपमध्ये तुम्ही राहताल आणि पेत्रासारखे कधी बुडू पण लागले एखाद्या स्थितीमुळं, तर परमेश्वर तुम्हाला बुडू देणार नाही, कारण तुम्ही देवाच्या फेलोशिपमध्ये. प्रेज द लॉर्ड. सांगायचं असं का जास्त तुम्ही फेलोशिपमध्ये असणार, जबाबदारी देवाची तुम्हाला सांभाळायची. प्रेज द लॉर्ड. येस, जबाबदारी कोणाची आहे, देवाची. का बाबा हा माझ्या फेलोशिपमध्ये आहे ना, मग मी याला बुडू देणार नाही. परमेश्वर तुम्हाला धरणार, 100% धरणार, तुम्हाला बाहेर काढणार. प्रेज द लॉर्ड. कारण देवाची नजर असती जे लोक त्याच्या फेलोशिपमध्ये असतात. प्रेज द लॉर्ड. बायबलने सांगितलं एक स्त्री 18 वर्षापासून तिला कुबड होतं, पण तरी ती सहभागितेत जायची. म्हणजे हे इम्पॉर्टन्स आहे. देवाने पाहिलं तिचं फेथफुलनेस 18 वर्षापासून, आणि मग परमेश्वर गप कसं बसणार का बाबा हा जर माझ्या फेलोशिपमध्ये पेत्र डुबतो, मी त्याला बाहेर काढतो, मग या स्त्रीला मी बाहेर काढणार नाही का? त्या स्त्रीला पण प्रभूने काय केलं, हील केलं, बाहेर काढलं. म्हणजे सांगायचं काय, फेलोशिप तुम्हाला सोडणार नाही. वचन येणार, तुम्हाला बरोबर धरणार, तुमच्या अंतरात्म्याशी बोलणार, तुम्हाला तिथं हलवणार, त्या गोष्टीवर जोर देणार आणि तुम्हाला बाहेर काढणार. प्रेज द लॉर्ड. कारण 2 प्रकारचे हिलिंग्स असतात, एक शारीरिक हिलिंग असती आणि एक मानसिक हिलिंग असती. आणि आपण ती पण प्रार्थना करतो प्रभूकडे का देवा नक्की चिन्ह चमत्कार व्हावे, लोकांचे त्रास बरे व्हावे, त्यांचे मार्ग मोकळे व्हावे, पण ॲट द सेम टाईम प्रभू असा अभिषेक आम्हाला दे का मानसिकरित्या देखील लोक हील झाले पाहिजे. प्रेज द लॉर्ड. आणि ते हिलिंग कशामध्ये, वचनामध्ये. येस, ते हिलिंग कशामध्ये आहे, वचनामध्ये. कारण वचन येतं आणि त्याचा मेलेला विश्वास संजीवित करतं, आणि एकदा का विश्वास संजीवित झाला, साक्ष घडतं. प्रेज द लॉर्ड. म्हणून देवाची इच्छा आहे का आपण कोणाची फेलोशिपमध्ये राहिलं पाहिजे, देवाच्या. फेलोशिप मिस न झाली पाहिजे, कारण त्या फेलोशिपमध्ये जे वचन येईल ते 100% तुम्हाला तयार करणार. प्रेज द लॉर्ड. 3rd पॉईंट घेऊ आपण का फेलोशिपमध्ये अजून काय गोष्टी आम्हाला शिकायला मिळतात. तर या ठिकाणी आपण लूक शुभवर्तमान अध्याय त्याचा 19 या ठिकाणी काढणार आहोत. लूक शुभवर्तमान अध्याय 19 आणि त्याचं 5वं, 6वं आणि 8वं हे वचन वाचू. का फेलोशिप अजून काय करते. पहिला पॉईंट आपण पाहिला का स्वर्गाची वाट आणि तयारी, का नेमकं काय करायचं काय. दुसरा पॉईंट आपण पाहिला का निराशमय स्थितीमध्ये येऊन फेलोशिप आम्हाला काय करते, बाहेर काढते. तिसरी गोष्ट आपण पाहणार आहोत या ठिकाणी. ना ही जी गोष्ट आहे ती जक्कईबद्दल आहे. का जक्कई एक असा व्यक्ती होता जो याचा प्रमुख होता, जे लोक टॅक्स घ्यायचे त्याचा प्रमुख होता, आणि तो आपल्या लाईफमध्ये कसं ट्रान्सफॉर्मेशन होतं त्याच्याबद्दल या ठिकाणी वाचू. मी तुम्हासाठी रीड करतो. पहिलं 2रं वचन 19वा अध्याय. तेव्हा पहा, जक्कई नावाचा कोणी एक माणूस होता, तो तर जकातदारांचा प्रमुख होता आणि तो धनवान होता. हे त्याचं वर्णन केलं. नाव त्याचं 5वं आणि 6वं वचन वाचतो. आणि येशू त्या ठिकाणी आला तेव्हा वर पाहून त्याला म्हणाला, जक्कई लवकर खाली उतर, कारण आज मला तुझ्या घरी राहायला पाहिजे. मग त्याने लवकर खाली उतरून आनंदाने त्याचा अंगीकार केला. 8वं वचन. पण जक्कई उभा राहून प्रभूला म्हणाला, हे प्रभू पहा, मी आपले अर्धे द्रव्य दारिद्र्यास देतो, आणि जर मी कुभांडाने कोणाचे काही घेतले असेल तर ते चौपट परत देतो. नाव या ठिकाणी जो हा पॉईंट आहे खूप महत्त्वाचा. का फेलोशिप काय करते. नाव जक्कई या ठिकाणी सांगतो का जे काही मी कुमार्गाने कमवलंय ते मी काय करतो, परत देतो. म्हणजे सहभागिता तुमच्या आतमधले जे काही इनकरेक्ट गोष्टी आहेत, चुकीचा स्वभाव असेल, चुकीच्या सवय असतील, चुकीच्या गोष्टी असतील, चुकीचे दृष्टिकोन असतील, या सर्वांवर परमेश्वराचा आत्मा बोट ठेवणार. या ठिकाणी जसं येशू त्याच्या घरामध्ये आला, तो म्हणतो जे काही मी
कुमार्गाने कमवलंय ते मी काय करतो, परत देऊन टाकतो. म्हणजे या ठिकाणी दिसतंय का आता ती सवय त्याच्यातून परमेश्वरांनी काय केली, घालून लावली. म्हणजे त्याला जाणीव झाली काही चुकीचं आहे, हे मला करायचं नाहीये. इवन एक स्त्री, व्यभिचारी स्त्री, तिला आणलं आणि सगळ्यांनी सांगितलं का धोंडमार करावी अशी नियमशास्त्रामध्ये आज्ञा आहे. येशूनी बरोबर असं उत्तर दिलं का तिचा प्राण पण वाचला आणि नियमशास्त्र पण रद्द झालं नाही. पण शेवटी त्या स्त्रीला तो म्हणतो का पुढं पाप करू नाही. देवाच्या फेलोशिपमध्ये याल, पापाची जाणीव होईल आणि ॲट द सेम टाईम प्रभू हेल्प पण करणार पापातून बाहेर पडण्यासाठी. म्हणजे जाणीव करून देणं फक्त एवढंच काम प्रभूचं नाहीये, तर परमेश्वर बळ पण देतो का बाहेर कसं पडायचं, समजतं प्रत्येकाला. म्हणजे असं नाही का प्रभू फक्त हा तू पाप केलं नाही. लॉर्ड हेल्प पण करतो त्या व्यक्तीला कसं उभं राहायचं, कसं आत्म्यात अलर्ट राहायचं, कसं ते पाप तुम्हाला फसवतो दरवेळेस येऊन. मग तुम्ही काय आत्म्यात हुशार पण दाखवलं पाहिजे, कोणते वचन स्वतःकडे कॅरी करायचे, कोणते बंधन तोडायचे. पवित्र आत्म्याद्वारे परमेश्वर आमच्याशी बोलणार वचन घेऊन आणि आम्हाला लीड करणार का प्रार्थना कशी करायची, कोणते बंधन तोडायचे, काय विश्वास धरायचा, जेणेकरून ती सवय, ते बंधन आमच्यावर पुन्हा हवी होऊ नये. पण जर फेलोशिप नसेल तर त्या बंधन आमच्यावर राज्य करतील आणि आपण म्हणू का बघा नेमकं कुठं गडबड आहे. म्हणजे असं होतं, एक भाऊ होता अनेक दिवसापासून मला फोन करायचा आणि म्हणायचा पास्टर ही समस्या आहे, तुम्हाला 4 दिवसांनी फोन करतो, मला 4 दिवसांनी सांगा नेमकं तुम्हाला काय दिसतंय. मला एकच दिसायचं किंवा तुझ्याकडे वचन नाही आहे. म्हणजे तो म्हणायचा काय हे मी खूप हे करतो, या समस्येतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतो पण मी बाहेर पडतच नाही. मग मी बाहेर का पडत नाही, एक काम करा मी 3 दिवसांनी फोन करतो, मला 3 दिवसांनी सांगा. मग त्याला वाटायचं का देव ह्याला असं काहीतरी दाखवल. परमेश्वर मला एकच दाखवतो की वचनात राहा, फेलोशिपमध्ये राहा. फेलोशिपमध्ये राहशील, देव वचनाद्वारे नक्की त्या गोष्टीवर बोट ठेवेल आणि दाखवून देईल का कुठं तू चुकतोयस. प्रेज द लॉर्ड. म्हणून फेलोशिप खूप इम्पॉर्टंट आहे. फेलोशिप असेल तर 100% करेक्शन येणार. एकदा पडू, दोनदा पडू, तीनदा पडू, पण देव बघणार की अरे पुन्हा उठतो, पुन्हा रडतो, पुन्हा म्हणतो का देवा मला ओव्हरकम करायचंय, मला बाहेर पडायचंय. देव अजून वचनं खोलणार, अजून गोष्टी खोलणार तुम्हाला आणि दाखवणार का अशी प्रे कर, त्या विश्वासामध्ये उभा राहा आणि ज्यावेळेस तो फेथ येईल, तो विश्वास येईल, तुम्ही त्या गोष्टीतून बाहेर पडणार. पण हे कधी होईल, फेलोशिपमध्ये. वन डेमध्ये तुम्ही चेंज होणार नाही, वन डेमध्ये कधीच चेंज होणार नाही. मी माझा अनुभव सांगतो. मी बॉम्बेला जॉब केला आहे. सकाळी प्रे करून निघायचो आणि ट्रेनमध्येच काही ना काही होऊन जायचं. सकाळी काय करायचो, प्रे करायचो आणि मी ख्रिश्चन ऑर्गनायझेशनमध्ये काम करायचो, तिथेही प्रेयर व्हायची आणि मनात निराशा असायची का मी प्रार्थना करून आलो, पुन्हा प्रार्थनेला वाचणार पण ट्रेनमध्येच कोणासंगती काहीतरी काय झाला, वाद झाला, पुन्हा ती गोष्ट मला निराश करायची, पुन्हा मी हताश व्हायचो. पण मग देवाकडे मी तीच प्रार्थना करायचो का लॉर्ड मला हेल्प कर, का मला ओव्हरकम करायचं या गोष्टीपासून. आणि मग देवाचा आत्मा तुम्हाला तेवढं अलर्ट करतो, तेवढं हुशार करतो आणि तेवढं नियंत्रण तुमच्या स्वभावावर परमेश्वर घेऊन येतो. प्रेज द लॉर्ड. कारण देवाला आवडतं का आपण ते पॅशन दाखवावं का मला चेंज व्हायचं. एकदा म्हणणारे पुष्कळ आहेत पण ती झील दाखवणारे लोक पाहिजेत प्रभूला, या खरोखर मला चेंज व्हायचं आहे पित्या. आणि ज्यावेळेस ते झील प्रभू पाहिल, लॉर्ड त्या गोष्टीत खोलणार फेलोशिपद्वारे आणि आम्हाला लीड करणार कसं मला त्याच्यावर काम केलं पाहिजे. म्हणून फेलोशिप आमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे. कारण जक्कईचं पाप काय झालं, निघून गेलं. त्या व्यभिचारी स्त्रीला प्रभू म्हणाला का पुढं पाप करू नको, भविष्यात ती खूप मोठी प्रभूची काय झाली, सेविका झाली. त्याच प्रकारे आज देवाला पण आमच्याद्वारे काहीतरी करायचं आहे, पण ते कसं होईल, फेलोशिप, सहभागिता. आणि सहभागिता असेल तर शिकायला मिळणार. प्रेज द लॉर्ड. पहा आज तरी खूप इझी झालं आहे यूट्यूबद्वारे, परंतु मी ज्या मुवमेंटला प्रभूमध्ये वाढत होतो त्या टायमाला चांगले पास्टर्स भेटत नव्हते असे, का म्हणजे त्यांचं वचन समजलं पाहिजे माझ्या लेवलने. कदाचित ते चांगले असतील पण कधी कधी आपल्याला समजत नाही एखाद्याचं टीचिंग. आणि म्हणून असे सेवकांना मी शोधायचो का बाबा ज्यांची लँग्वेज मला समजल, मला कळल आणि माझा जीव शोधायचा का असं मला कुठं भेटल. त्या टायमाला यूट्यूबचं एवढा हे नव्हतं. पण आज खरोखर प्रभू इतकं त्याचं वचन वाहतंय का इतके सोर्स अवेलेबल झालेत आज शिकण्यासाठी. पण आज फेलोशिप करणारे लोक पाहिजेत. प्रेज द लॉर्ड. जसं मी सांगितलं ना, लोक मला फोन करतात, काही म्हणतात मला वाचता येत नाही, पण मला खूप आवड आहे. मी वाचणार, जे तुम्ही जे सांगताय ना तेच आम्ही ऐकतो आणि त्याच्याद्वारे स्वतःची तयारी करतो. तर मग मला त्या लोकांबद्दल विचार येतो का प्रभू ज्यांना वाचता लिहिता येतं, जे चांगल्यापैकी सक्षम आहेत,
मग ते लोक फेलोशिपला का नाही आहे प्रभू आज? म्हणजे ते लोक म्हणतात की ज्यांना वाचता लिहिता येत नाही. हिंगोली खूप ट्रायबल एरियातून लोक फोन करतात. देवाला धन्यवाद की ह्या माध्यमातून देव त्यांची भेट घेतो. ते म्हणतात की पास्टर तुम्ही जेवढं शिकवतायत ना तेवढंच आम्ही डोक्यात घेतो, कारण लिहिता वाचता येत नाही म्हणून लिहायचं कुठं काय काय, जेवढं तुम्ही शिकवतात तेवढं कशात घेतो, डोक्यात घेतो आणि तेच घेऊन आम्ही चालतो. तर मला त्या लोकांना सांगायचं आहे जे लोक शिकलेले आहेत, तुम्ही चांगल्या प्रकारे देवाला अजून समजू शकता. तुम्हाला लिहिता येतं, तुम्हाला वाचता येतं, तुम्ही एज्युकेटेड आहात आणि समय दिलाय प्रभूने. म्हणून फेलोशिपमध्ये राहा. फेलोशिप 100% आमची ग्रोथ करणार. प्रेज द लॉर्ड. कारण मी पुन्हा सांगल, फेलोशिपमध्ये अभिषेक असतो आणि जर फेलोशिपमधला सेवक अभिषिक्त असेल तर मग त्याच इन्व्होटिंगमध्ये तुम्ही पुढे मूव्ह होणार. म्हणजे हे तुम्हाला सांगायचं प्रॉफिट आहे तर प्रॉफिटिकल अभिषेक वाहतं तिथं. तिथले लोक प्रॉफिटिकच जास्त करतात. टीचिंग असेल तर तो अभिषेक तिथं मूव्ह होणार आणि तिथले लोक जास्त काय करतील, टीचिंग करतील. म्हणून देवाने आपल्याला जे दिलंय त्यामध्ये आपण मूव्ह झालं पाहिजे. म्हणून जो काही तुम्ही जिथून कुठून हा संदेश पाहताय, TV, YouTube, फेसबुक, ज्या काही सहभागितेमध्ये आहे, जो काही अभिषेक तुमच्या पास्टरवर ठेवला आहे तो तिथं मूव्ह होतो. तुम्ही तो रिसीव्ह करा आणि त्यासाठी तुम्ही फेलोशिपमध्ये राहा. येस, अभिषेक असतो. एका सेवकावर काय असतो, अभिषेक असतो. मी स्टार्टिंगला माझ्याकडे काम असायचं पास्टर लोकांना न्यायचं आणायचं, परंतु काही रिस्ट्रिक्शन असायचे. कारण ज्यावेळेस बाहेरून पास्टर येतात, एखादी मीटिंग ऑर्गनाईज केली जायची चर्चद्वारे, आमच्याकडे जबाबदारी असायची की तुम्ही जाण पास्टरला घेऊन या. पण त्या समय काही गोष्टी असायच्या की बाबा आलेल्या पास्टरला डिस्टर्ब करू नका. कारण आपल्याला कसं वाटतं, चला आलेले सेवक आहेत, प्रार्थना करून घेऊ. सगळ्यांना वाटतं का यांच्याद्वारे आपल्या डोक्यावर काय ठेवून घ्यावं, हात ठेवून घ्यावं. आणि म्हणून अशा काही गाईडलाईन असायच्या, प्लीज आलेल्या पास्टरांना डिस्टर्ब करायचं नाही. हे तुमचं काम आहे की तुम्ही लक्ष द्या. मग असं वाटायचं की जर आपलं काम आहे का कोणी त्यांच्याकडून प्रार्थना करून घेऊ नये, डिस्टर्ब करू नये, तर मला पण अधिकार नाही का मी पण त्यांच्याकडून काय करून घ्यावी, प्रार्थना करून घ्यावी. आणि म्हणून आम्ही पण कधी पास्टरांना म्हणलो नाही का माझ्यासाठी काय करा, प्रार्थना करा. का? कारण जर मला इतरांना स्टॉप करायचं आहे तर मला पण अधिकार नाही का मी काय करावी, प्रार्थना करावी. पण प्रभू माझी तर इच्छा का अनुग्रह यावा. मग त्या समय आम्ही असा फेथ जाहीर करायचो का लॉर्ड तो अभिषेक आहे तुझ्या सेवकावर आणि आम्ही त्या अभिषेकाच्या सहवासामध्ये आहोत. जरी डायरेक्ट प्रार्थना करून घेता येत नाही पण तो अभिषेक मी रिसीव्ह करतो आणि त्या प्रकारे मी तो अभिषेक काय करायचो, रिसीव्ह करायचो. हे तुम्हाला आध्यात्मिकरित्या मी सांगतोय. देवाचे खूप सेवकांना मला संधी मिळाली आणण्याची. त्याच्यापैकी प्रामुख्याने बिशप आमोस सिंग आणि त्यांच्याबरोबर फेलोशिपमध्ये सहभागिता असायची. पण त्यावेळेस मी तो रिसीव्ह करायचो. अजूनही सेवक होते आणि त्यावेळेस मी म्हणायचो प्रभू मी अभिषेक रिसीव्ह करतो. मला डायरेक्ट म्हणावा अधिकार नाही आहे, मी करू बी नाही शकत, पण मी बाय फेथ तो अभिषेक काय करतो, रिसीव्ह करतो. आणि खरोखर त्याचा अनुग्रह तुमच्यावर येतो सहभागितेचा. म्हणून ज्या कोणी चर्चला तुम्ही जाताय, तुमच्या पास्टरवर जो अभिषेक आहे तो तुमच्या मंडळीत वाहतोय, तो तुम्ही स्वीकारा. तो फेलोशिपमध्ये तुम्हाला मिळतोय आणि त्याद्वारे ते गिफ्टिंग नंतर तुमच्यामध्ये पुढं फ्लो होणार. पण ते व्हॅल्यू पाहिजे. तर फेलोशिप नेमकं काय? नाही तर आपलं वाटतं हा मी जातो चर्चला, येतो चर्चला. नाही, तिथं अभिषेक आहे. तो अभिषेकचं इम्पार्टेशन होऊ दे तुझ्यावर आणि जास्त होईल नंतर तुझ्यातून ते कार्य अधिक पुढं जाईल. प्रेज द लॉर्ड. माझा विश्वास आहे या गोष्टी मी तुम्हाला सांगतोय हे खूप गरजेचं आहे. अभिषेक मूव्ह होतो एका द्वारे दुसऱ्याकडं. परमेश्वर देतो कारण देवाचं कार्य वाढवायचं. जितके सेवक उभे राहतील तेवढं देवाचं कार्य वाढणार. म्हणून तुम्ही ज्या फेलोशिपमध्ये जाता अभिषेक रिसीव्ह करा आणि तो पुढे घेऊन जा, कारण फेलोशिपमध्ये अभिषेक असतो. प्रेज द लॉर्ड. मी अजून एक पॉईंट घेईल का अजून काय महत्त्व आहे फेलोशिपचं. लूक शुभवर्तमान अध्याय 7 त्याचं मी वाचणार आहे 11 वचनापासून. काही तर काय लिहिलंय. आणि दुसऱ्या दिवशी असे झाले की तो नाईन नावाच्या गावाकडे जात होता आणि त्याचे पुष्कळ शिष्य व मोठा समुदाय हे त्याच्याबरोबर जात होते. आणि तो नगराच्या वेशीजवळ आला तेव्हा पहा कोणा एका मेलेल्या माणसाला बाहेर नेत होते आणि तो आपल्या आईच्या एकुलता एक मुलगा होता व ती विधवा होती आणि गावातील बराच समुदाय तिच्याबरोबर होता. 13 वचन. तेव्हा तिला पाहून प्रभूला तिचा कळवळा आला व तो तिला म्हणाला रडू नको. प्रेज द लॉर्ड. नाव सांगायचं काय या ठिकाणी फेलोशिपचं इम्पॉर्टंट हे आहे की तुम्हाला कोणी समजून घेऊ शकत नाही, फक्त परमेश्वर आहे का जो तुम्हाला कम्प्लिटली समजू शकतो.
आणि अशा गोष्टी असतात का तुम्ही त्या कोणाला शेअर करू शकत नाही, पण त्या गोष्टी तुम्ही फक्त प्रभूला शेअर करू शकता. अनेक लाईफमध्ये अशा गोष्टी असतात का तुम्ही त्या कोणाला शेअर करू शकत नाही किंवा कोणीच तुम्हाला त्यावेळी अंडरस्टँड करू घेऊ शकत नाही. कदाचित तुम्हाला वाटेल का अरे मी त्याला सांगितलं तर माझाच असेल किंवा हा याचे विचार कसे आहेत किंवा कोणत्या याची मेंटॅलिटी. परंतु परमेश्वराचा एक असा देव आहे का जो तुम्हाला कशा स्थितीमध्ये तुम्ही असू द्या तुम्हाला समजून घेऊ शकतो. ना ही स्त्रीचं वर्णन मी यासाठी करतोय कारण यहुदी लोकात असा नियम होता, एखादा स्त्री तिचा जर पती वारला आणि नंतर तिला मुलगा आहे तर ती प्रॉपर्टी मुलाकडे असणार आणि नंतर तिचा हिस्सा असणार. पण जर तिचा पती पण गेला आणि मुलगा पण गेला तर तिला तिच्या संपत्तीत 1 रुपयाचा पण अधिकार नसणार. ती नातेवाईकाला जाईल संपत्ती आणि तिला लिटरली भीक मागावी अशी अवस्था येईल. आणि म्हणून या दुविधेत ती स्त्री बसली होती का आता माझं घराणं मी सांगू कोणाला, का फक्त मुलगाच गेला नाही माझं वैभवच काय झालं सगळं निघून गेलं, कारण मी आता वयोवृद्ध आहे, माझ्या हातापायात ताकद नाही, मला कोण खाऊ घालणार, माझं पुढचं भवितव्य कसं असेल. म्हणून हृदय जो समजतो ना तो फक्त परमेश्वर समजतो. आमच्या भावनांना फक्त परमेश्वर आदर करतो. इतरांना आपण सांगितलं तर कदाचित ते तुम्हाला म्हणतील मूर्खच आहे, असाच आहे तसाच आहे, ते रिस्पेक्ट नाही करणार. पण तू परमेश्वर कसाही व्यक्ती समोरचा असो त्याच्या इमोशनचा प्रभू रिस्पेक्ट करतो, त्याला अंडरस्टँड करण्याचा प्रयत्न करतो परमेश्वर, कारण तो प्रभू आहे. म्हणून फेलोशिपमध्ये परमेश्वर तुमच्या भावना अंडरस्टँड करतो आणि त्याचा निवाडा परमेश्वर त्या ठिकाणी करतो. प्रेज द लॉर्ड. येस, बाकी कोणी करू शकणार नाही पण लॉर्ड करेल. कुणी अंडरस्टँड करणार नाही पण लॉर्ड करेल. पण हे कधी होईल ज्यास आपण कोणत्या फेलोशिपमध्ये राहू, देवाची. कारण देवाने फेलोशिप तयार केली, आदमानी ब्रेक केली, पण प्रभूने ती दिली म्हणून आपण त्या फेलोशिपमध्ये काय केलं पाहिजे, राहिलं पाहिजे. आणि फेलोशिपमध्ये आल्यानंतर तुम्हाला तुमच्या जीवनाची खरी ओळख समजणार का माझ्या लाईफचा नेमका उद्देश काय. जगिकरित्या प्रत्येकाचं एक विजन असतं, प्रत्येकाचं एक गोल असतो, पण ज्यावेळेस तुम्ही प्रभूकडे येताल मग तुम्हाला तुमच्या लाईफचं खरं विजन आणि खरं गोल कळणार का बाबा एक्झॅक्टली माझ्या लाईफचा गोल काय, मला नेमकं करायचं काय, हे लॉर्ड तुम्हाला रिव्हील करणार. कदाचित क्षमता नसेल, कॅपॅसिटी नसेल, काही फरक पडत नाही, पण जर लॉर्डनी तुम्हासाठी डिसाईड केलंय तर 100% परमेश्वर ते फुलफिल करणार. प्रभू करू शकतो. पण हे कधी होईल, ज्यावेळेस तुम्ही देवाच्या फेलोशिपमध्ये याल मग तुम्हाला तुमची खरी ओळख कळणार. तशी आपल्याला आपली ओळख कळणार नाही. आपल्यात काय कॅलिबर आहे, आपल्यात काय पोटेन्शियल आहे हे प्रभूला माहिती आहे, कारण प्रत्येक इंडिव्हिज्युअल हा युनिक असतो. म्हणजे जर तुम्ही आता आधार कार्डबद्दल बोलता, हाताच्या स्टॅम्पबद्दल बोलता, मॅच होतात का कोणाचे कोणाला? एवढं जग आहे, मॅच झालं पाहिजे ना एकाला दुसऱ्याचं, होतं का मॅच? नाही होत. म्हणून म्हणतात एव्हरी इंडिव्हिज्युअल इज अ युनिक, म्हणजे प्रत्येकजण वेगळा आहे. आणि कोण करू शकतो? फक्त परमेश्वर. आणि प्रत्येकात प्रभूने काहीतरी ठेवलंय, फक्त राईट टायमाला ते कसं बाहेर काढायचं हे प्रभूला माहिती आहे. पण त्यासाठी आपण प्रभूकडे सबमिट झालो पाहिजे, प्रभूकडे आलो पाहिजे. आणि जसं आपण देवाकडे येऊ 100% परमेश्वर एक चांगला आणि सुंदर आकार आपल्या जीवनाला देईल आणि आपलं लाईफ, आपलं फॅमिली आणि आपलं जीवन परमेश्वर ब्लेस करणार. प्रेज द लॉर्ड. म्हणून आपण कोणाच्या फेलोशिपमध्ये राहिलं पाहिजे? लॉर्डच्या. अनेक गोष्टी आहेत फेलोशिपमधल्या, त्या फेलोशिपद्वारे अधिक तुम्हाला प्रभू समजणार, प्रभूचं प्रेम समजणार, प्रभूची अंडरस्टँडिंग कळणार का प्रभू किती महान आहे, त्याचं जे प्रेमाचं जे पात्र आहे ते किती वाईड आहे, त्याची रेंज किती मोठी, या सगळ्या गोष्टी तुम्हाला कळतील. पण जितकं तुम्ही देवाच्या फेलोशिपपासून लांब आहे तेवढे लॉक्स आहे तुमच्या लाईफमध्ये, तेवढे बंधन आहेत. पण जितकं तुम्ही देवाच्या जवळ येताल तेवढे बंधन काय होत जातील, ओपन होत जातील. आणि प्रत्येक गोष्टी पाहण्याचा दृष्टिकोन तुमचा एकदम क्लिअर असणार. का? कारण याच्याद्वारे ते तुम्हाला प्रत्येक गोष्ट रिव्हील करणार. प्रेज द लॉर्ड. म्हणून ब्रदर सिस्टर्स, जे तुम्ही ऑनलाईन आहेत, जे टी व्ही माध्यमांनी पाहतायत, आम्हा प्रत्येकानं कोणाच्या फेलोशिपमध्ये राहायचं? देवाच्या. कारण उत्सुकता पाहिजे, मला काहीतरी नवीन भेटणार आहे, हे या गोष्टीद्वारे माझ्या लाईफवर हात ठेवणार आहे, प्रभू याद्वारे माझ्या लाईफवर इथं काम करणार आहे आणि 100% त्या गोष्टी मला ब्लेस करतील. कारण प्रत्येक फेलोशिपमध्ये, सहभागितेमध्ये एक तरी वचन येतं, ते आपलं की वचन असतं, ते आपण धरतो आणि ते इनकॅश होतं. कळतं मी जे बोललो आता? प्रत्येक सहभागितेमध्ये एखादं वचन येतं, वचन 50 असतील, 25 असतील, पण एक वचन आपण असं धरतो आणि ते इनकॅश होतं, म्हणजे ते ब्लेसिंग्सच घेऊन येतं. हे कधी होतं? जसं आपण माझ्या फेलोशिपमध्ये राहतो
देवाच्या. म्हणून ब्रदर सिस्टर्स, प्रभूच्या फेलोशिपमध्ये राहा आणि फेलोशिपमध्ये देव तुमचा अनुग्रह नवीन करणार. प्रेज द लॉर्ड. कारण मी स्टार्टिंगपासून हेच सांगतो, फेलोशिप खूप इम्पॉर्टंट आहे. कारण आज मी पण जर प्रभूची सेवा करतो तर लॉर्डनी हे बळ मला दिलं, ही स्ट्रेंथ मला दिली आणि माझ्याकडून फेलोशिपमध्ये पंच्युअलिटी ठेवली. चर्च, मी जरी जॉबला मुंबईला होतो पण देवाचा आत्मा एवढं बळ द्यायचा का जी काही संडेची वीकली फेलोशिप असायची ती मी करत नव्हतो. इतकं देव मला आतुरता लावायचा का तुला यायचंच आहे मला ऐकायला. का? कारण मी बायबल वाचायचो आणि मला समजत नव्हतं, अनेक गोष्टी मला कळत नव्हत्या. अनेक आतुरता असायची का देवा याची फोड झाली पाहिजे, याची फोड झाली पाहिजे, मला सांग. आणि मग जसं फेलोशिपमध्ये येईल बरोबर ते वचन यायचं. म्हणून यासाठी ब्रदर सिस्टर्स, फेलोशिपमध्ये राहा, देव तुम्हाला ग्रो करेल. आणि तुमच्यात देवानी पण एक मोठी मिनिस्ट्री ठेवली त्याच्या गौरवासाठी, ती बाहेर येईल आणि देवाचा मोठा गौरव होईल. तुमच्यामध्ये पण जीवनात प्रभूंनी ब्लेसिंग्स ठेवलेत, ते बाहेर येतील आणि त्याचा उपभोग तुम्ही घेणार. पण कधी होईल? ज्यास तुम्ही प्रभूच्या फेलोशिपमध्ये राहाल. प्रेज द लॉर्ड. देवाची इच्छा आहे की आपण कोणाच्या फेलोशिपमध्ये राहावं. अब्राहमाला त्यांनी का सेपरेट केलं? तिथं बसून पण तो काम करू शकला असतं ना अब्राहममध्ये, पण तो म्हटला नाही, तिथून बाजूला हो आणि माझ्या फेलोशिपमध्ये तू पर्सनली राहा. प्रेज द लॉर्ड. म्हणून फेलोशिप खूप इम्पॉर्टंट आहे आणि फेलोशिपद्वारेच आपण आपली जीवनात प्रगती करू शकतो. कोणतं पण क्षेत्र असू द्या, त्या प्रत्येक क्षेत्रावर देवाचा आत्मा हात ठेवणार. प्रत्येक क्षेत्र असू द्या, तुमचे फायनान्शियल ब्लेसिंग्स असू द्या, तुमचे कौटुंबिक आशीर्वाद असू द्या, तुमच्या जॉबबद्दल असू द्या, तुमच्या रिलेटिव्हबद्दल असू द्या, प्रत्येक गोष्टीवर प्रभू हात ठेवणार, प्रत्येक गोष्टीवर प्रभू ब्लेस करणार आणि प्रत्येक गोष्टीवर देव तुम्हाला ओव्हरकम करण्यास शिकवणार. प्रेज द लॉर्ड. पण फक्त प्रभूमध्ये राहा, फेलोशिप धरून राहा आणि देव त्याद्वारे तुम्हाला ब्लेस करेल. प्रेज द लॉर्ड. मी मंडळीच्या सहभागितेबद्दल आज जास्त घेतलं, पण याचा अर्थ हे नाही का पर्सनल फेलोशिप करू नका. पर्सनल फेलोशिप यासाठी करा आणि त्याद्वारे भूक लागते. दोन फरक सांगतोय. पर्सनल फेलोशिप भूक वाढवते, कारण वाचतो समजत नाही, आणि ग्रुपची फेलोशिपमध्ये काय होतं, प्रगटीकरण ओपन होतात. म्हणून पर्सनली बसायचं आणि भूक लावून घ्यायची, आणि भूक लागली की ग्रुपची फेलोशिपमध्ये यायचं आणि तिथं परमेश्वर तुमची भूक भागवणार. प्रेज द लॉर्ड. आता या समय प्रे करूया आपण, नेत्र बंद करू. परमेश्वर, तू खरंच महान देव आहे आणि तू अद्भुत देव आहे. तुझ्या महानतेबद्दल जेवढं बोलावं तेवढं कमी आहे. केवळ तूच करू शकतो पित्या. प्रभू अब्बा फादर, सर्व गौरव तुला, सर्व महिमा तुला आजच्या भक्तीचा. देवा, सहभागितेचं महत्त्व तू पटवतो. अब्बा धन्यवाद का आज तुझ्या कृपेमुळं अब्बा आम्ही ब्लेस आहोत, कारण देवा तू आम्हाला सहभागितेमध्ये आणतो. म्हणून आम्ही प्रार्थना करतो प्रत्येकजण का देवा आम्हाला सहभागिता वाढवायची आहे, आम्हाला त्याची उत्कंठता धरायची. दोन्ही गोष्टी आम्हाला करायच्यात. पर्सनल फेलोशिपमध्ये बसायचं आणि भूक वाढवायची, आणि ग्रुपमध्ये फेलोशिपमध्ये येऊन तृप्त व्हायचं पित्या. पवित्र आत्मा आम्हाला सहाय्य कर. असं नाही काही इच्छा नसती, पण प्रभू कधी TV हवी होऊन जातो, कधी जगातले कार्यक्रम हवी होऊन जातात, कधी जगातले मित्र हवी होऊन जातात, आणि कधी आमचेच विचार आम्हाला बुडून टाकतात. पवित्र आत्मा आम्हाला सहाय्यता दे, आम्हाला बळ दे, आम्हाला संजीवित कर, आम्हाला ओढ लाव पित्या, आतुरता निर्माण कर पित्या, का आम्हाला तुझ्या पायापाशी बसायचं आणि हा विश्वासाने बसायचं का मला काहीतरी शिकायला मिळेल. माझ्या जीवनात प्रभू अधिक आशीर्वाद पाठवणार, प्रभू माझी आध्यात्मिक उन्नती करणार, माझ्या ज्या काही चुकीच्या गोष्टी आहे त्याच्यातून बाहेर पडण्यास प्रभू मला बळ देणार, माझा अभिषेक नवीन होणार, माझा उत्साह नवीन होणार, आणि प्रभू तुझा गौरव होणार. लॉर्ड मला सहाय्यता कर. जितके लोक लाईव्ह आहेत, जितके लोक TV YouTube माध्यमाने आहेत, या क्षणी ब्रदर सिस्टर्स मी देवाचा सामर्थ्य अभिषेक मोकळा करतो. देवा या सर्वांना स्पर्श कर, या सर्वांना या समय आत्म्यात संजीवित कर. तुझा अभिषेक या समय त्यांच्यावर उतरत आहे पित्या, तुझा अभिषेक त्यांना स्पर्श करत आहे पित्या, आणि राईट नाव ते आत्म्यात रिफिल होते पित्या, रिस्टोर होते पित्या, आणि देवा ते अधिक वाढतील, आणि देवा तुझा महिमा होणार. प्रभू सर्व गौरव तुला देतो आणि प्रार्थना प्रभू येशूच्या नावाने मागतो, स्वीकारतो. आमेन.